जर तुम्ही एसटीने प्रवास करताय तर हा व्हिडिओ नक्की बघा। आधी एसटी बसेसमध्ये आधार कार्ड दाखवलं की ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि 35 प्रकारच्या विविध लाभार्थ्यांना एसटीच्या तिकिटात सवलत मिळायची। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना हाफ तिकीट प्रवास आणि विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास अशा योजना आहेत। पण या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना आता NCMC हे बंधनकारक कार्ड करण्यात आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं होतं। पण आता शासनानं यावरून यू-टर्न घेतला। हे कार्ड सध्या अनिवार्य नाही अशी माहिती राज्य परिवहन महामंडळानं ट्विटरद्वारे दिली। पण हे कार्ड भविष्यात बंधनकारक असणार आहे, त्यामुळे तुमच्या कोणत्याही सुविधांमध्ये खंड पडू नये यासाठी जाणून घेऊया काय असतं हे कार्ड। हे कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड आहे आणि ते प्रीपेड वॉलेट म्हणून काम करतं। विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि पुरस्कार्थी आणि पत्रकार यांना हे कार्ड काढता येणार आहे। जर तुम्ही नवीन कार्ड काढताय तर तुम्हाला 199 रुपये GST सह मोजावे लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे या कार्डमध्ये किमान 100 रुपये शिल्लक असणं आवश्यक आहे आणि 50 रुपयांच्या पट्टी तुम्हाला रिचार्ज करताय। आता प्रश्न हा आहे की रिचार्ज कुठे कराल? तर कंडक्टरकडे जे ETI मशीन असतं किंवा अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून तुम्ही रिचार्ज करू शकता। तुमच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंटची नियुक्ती करण्यात आली आणि विशेष म्हणजे बस स्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासाही मिळणार आहे। याचा वापर देशभरातील मेट्रो आणि बस प्रवासासाठी देखील करता येतो। मात्र NCMC कार्ड नसेल तर पूर्ण भाडं आकारलं जाईल। या कार्डची डिलिव्हरी 30 दिवसात नोंदणीच्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि सवलत तिकीट फक्त कार्ड वॉलेट मधूनच दिलं जाईल हे लक्षात असू द्या। वॉलेट कॅश किंवा UPI ने तुम्हाला टॉपअप करता येईल आणि NCMC कार्डवर आधार कार्ड नुसार नाव आणि फोटो असेल। प्रवाशांनी आरक्षण तिकीट काढताना हे कार्ड व्हॅलिडेशन करणं हे आवश्यक असणार आहे। हरवलेली किंवा खराब झालेली कार्ड सशुल्क पद्धतीने तुम्हाला बदलून घ्यावी लागतील। एक कार्ड एक प्रवास या संकल्पनेमुळे आता एसटीचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि हायटेक होणार आहे।